नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। दौंड तालुक्यातील खानोटा इथे 2 दिवसापासून विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका करण्यास अखेर दौंड वन विभागाला यश। खानवटे तालुका दौंड येथे भिगवण राशीन रोड लगत सिद्धार्थ शिलवंत यांच्या शेतातील विहिरीमध्ये गेल्या 2 दिवसांपूर्वी एक कोल्हा पडला होता। सिद्धार्थ शिलवंत हे शेतात गेल्यानंतर त्यांनी विहिरीत कसला तरी आवाज येत आहे म्हणून डोकावले असता त्यांना कोल्हा विहिरीत ओरडत होता। ताबडतोब त्यांनी शेजारी असणारे शेतकरी अनिल ढवळे यांना फोन करून बोलावून घेतले आणि त्या दोघांनी गावातील पोलीस पाटील उत्तमराव गायकवाड आणि बबनराव धायतोंडे यांना फोनवरून माहिती दिली। त्यांनी तात्काळ दौंडचे वन परिक्षेत्र अधिकारी आणि वनरक्षक निखिल गुंड यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली। लागलीच वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे दौंड यांनी रेस्क्यू टीमला तात्काळ खानवटे गावी पाठवून सदर विहिरीतील कोल्ह्याला रेस्क्यू टीमच्या अथक परिश्रमाने बाहेर काढण्यात यश मिळाले। त्यामुळे कोल्ह्याला जीवदान मिळाले, तसेच त्या कोल्ह्याला शेजारी असणाऱ्या शेतात सोडून दिले। या ठिकाणी वन परिक्षेत्र अधिकारी दौंडचे राहुल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग दौंडचे वनरक्षक निखिल गुंड, रेस्क्यू टीमचे श्रेयश कांबळे, नचिकेत औढणी, प्रशांत कौलकर, ऋषी मोरे, पोलीस पाटील खानवटे, उत्तमराव गायकवाड, अनिल ढवळे, सिद्धार्थ शिलवंत, खानवटे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे, इंदापूर।